सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यात आधी माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला, माझ्या सोन्यासारख्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 1 नोव्हेंबर 2024 लक्ष्मीपूजन, लक्ष्मी कुबेर पूजन आलेलं आहे. महिलांनो, काही खास उपाय मी आजच्या व्हिडिओमधून सांगत आहे. त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाची साधी सोपी पूजा मांडणी कशी करायची, कोणत्या सेवा करायच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, संध्याकाळी कोणत्या शुभ मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून सांगत आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर लिहा जय माता लक्ष्मी, नाहीतर लिहा श्री स्वामी समर्थ. तर 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवार रोजी लक्ष्मीपूजन आलेलं आहे. लक्ष्मी मातेचा आवडता आणि प्रिय दिवस. माता लक्ष्मीला आपल्याला या दिवशी आपल्या घरात धावत धावत आपली माता लक्ष्मी आपल्या घरात कशी येईल एवढेच आपल्याला प्रयत्न या दिवशी करायचे आहे. आणि आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास कसा करेल आपण महिला हेच बघत असतो. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महिला असो पुरुष असो सर्वांनी या दिवशी लवकर उठायचं आहे. महिलांनी घरातल्या लक्ष्मीने तर लवकर उठा, भल्या पहाटे उठा आणि उठणं लावून, जरी नरक चतुर्दशीला आपण उठणं लावून आंघोळ केलेली आहे तरी पण या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला उठणं लावून आंघोळ करायचं आहे. लक्ष्मी पूजनाचा अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त सकाळी 5:23 पासून ते सकाळी 6:32 हा अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त आहे. महिलांनो, सकाळी 7 वाजेच्या आत आपल्या घरातील अभ्यंग स्नान सर्वांचे, अगदी पती असो पत्नी असो मुलं असो, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी 7 वाजेच्या आत आपल्या घरातील अभ्यंग स्नान व्हायला हवी, एवढी आपण काळजी घ्यायची आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीने अभ्यंग स्नान या दिवशी करायचंच आहे. आंघोळीच्या पाण्यात थोडंसं, जरी उठणं लावून आंघोळ करत आहात तरी आंघोळीच्या पाण्यात थोडं खडं मीठ टाकायचं, तुरटी हळद टाकून आंघोळ करा. वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असल्याने या वस्तू पाण्यात टाकून आंघोळ केल्याने आपल्यामधील आणि आजूबाजूची नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि आपल्याला कधीच कुणाची नजरबाधा लागत नाही. जरी आपण उठणं लावून आंघोळ करणार तरी पण मीठ, खडं मीठ, तुरटी आणि हळद, थोडीशी तुरटी बारीक करून घ्या आणि प्रत्येकाच्या, अगदी मुलं असू दे पती असू दे लहान लेकरं असतील तरी पण थोडं मीठ, तुरटी आणि हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. प्रत्येकाने हा आंघोळीच्या पाण्याचा उपाय करा. आता घरात आणि अंगणात आपण लक्ष्मी पूजन आहोत, सडा तर टाकणारच आहोत. अंगणात आणि घरात सुद्धा थोडंसं पाणी आपण शिंपडणारच आहोत. या दिवशी दोन्ही टायमाला, तुमचं मोठं अंगण असेल महिलांनो तर दोन्ही टायमाला आपल्या अंगणात सडा नक्की टाका. आपण फ्लॅटमध्ये राहत असाल, सकाळीच पाणी शिंपडून घेतलं घरात आणि दारात तरीही चालेल. आता पाण्यात थोडंसं मीठ, हळद, गोमूत्र, तुरटी आणि गुलाबजल, कळालं असेल, मीठ, हळद, गोमूत्र, तुरटी आणि गुलाबजल नक्की टाका. महिलांनो, हे 2-2 मिनिटांचे उपाय तुम्हाला सर्व सुख प्राप्त करून देईल. लक्ष्मी प्राप्त करून देणारे हे उपाय आजचे मी सांगत आहे. नक्की करायचं आहे. जरी व्यस्त असाल तुम्ही या दिवशी तरी हे उपाय नक्की करा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, तुरटी आणि गुलाबजलाची बाटली आधीच आणून ठेवा. या वस्तू मिसळून हे पाणी संपूर्ण घरात थोडं थोडं शिंपडून द्या आणि दारात सुद्धा, तुमचं मोठं अंगण असेल जरा जास्त पाणी करा. संपूर्ण अंगणात सडा शिंपडून द्या. यामुळे घरातील अलक्ष्मी लगेच निघून जाईल आणि आपली वास्तू माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी पवित्र आणि सकारात्मक बनते. म्हणून हा उपाय महिलांनो नक्की करा. घरातील वास्तू दोष नष्ट होतात. घरात काही पितृदोष असतील, वास्तुदोष, ग्रहदोष असतील, कुणाची नजरबाधा असेल, लगेच नष्ट होईल. घराचे मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या. जरी आधी पुसलं असेल लक्ष्मी पूजनाला तर प्रत्येक महिलांनी आपलं घराचं मुख्य दार इतकं छान स्वच्छ करायचं आहे. पुसताना सुद्धा पाण्यात थोडंसं मीठ, हळद, तुरटी आणि मीठ
खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हळदसुद्धा महत्त्वाचे आहे. गोमूत्रसुद्धा महत्त्वाचं आहे. या वस्तू या दिवशी खूप उपयोगाच्या आहे. नक्की टाका पाण्यामध्ये. या वस्तू टाकून पाण्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपले मुख्य दार पुसा. यामुळे घरात खूप सुंदर चमत्कारिक सकारात्मक अनुभव नक्कीच येतील. मुख्य दारावर आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावा. मुख्य उंबरठ्यावर हळद, गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल हे एकत्र करून उंबरठ्यावर नक्की लेपन करा. दाराशी आपण छान रांगोळी तर काढणारच आहोत. उंबरठ्यावर लावलेल्या माता लक्ष्मीच्या पावलांची, रांगोळीची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी आणि घरात अखंड वास करण्यासाठी मनापासून उंबरठ्याला महिलांनो दोन्ही हात लावा. आधी उंबरठ्याची पूजा करा. दोन्ही हात लावा आणि हात लावून प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, आजपासून तू माझ्या घरात अखंड वास कर. जी काही नकारात्मकता आहे, अलक्ष्मी आहे, आजच घराबाहेर जाऊ दे आणि माझ्या घरात, माझ्या वास्तूत माता लक्ष्मी अखंड वास करू दे. माझं घराचं गोकुळ होऊ दे. मुलं लेकरं बाळं घर कसं हसतं खेळतं राहू दे आणि घरात सुख शांती वैभव ऐश्वर्य मला प्रदान करून दे. अशी महिलांनो नक्की उंबरठ्याला हात लावून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की ही प्रार्थना करायची आहे. दोन्ही वेळेला उंबरठ्याला हात लावून तुम्हाला अशी प्रार्थना करायची असेल, करा, नक्की करा. वर्षातलं सर्वात मोठं आपलं लक्ष्मीपूजन आहे. सकाळी सुद्धा उंबरठ्याजवळ 2 दिवे लावा आणि संध्याकाळी सुद्धा लावा. आपण तर भरभरून दिवे लावणार आहोत या दिवशी, पण सकाळी सुद्धा लावायचे आहे. तुळशीजवळ सुद्धा रांगोळी काढा. तुळशी मातेची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करा. श्री विष्णूंचा श्री नारायणांचा 11 वेळा, किमान 11 वेळा तुम्हाला जास्त मंत्र जप करायचा असेल नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपत राहा आणि तुळशी मातेचं आपल्याला पूजन करायचं आहे. तुळशीजवळ मंत्र जप जरूर करा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळीच प्रत्येक आईने, खूप छान उपाय आहे महिलांनो, प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे. मुलांना कशीही लागलेली नजर बाधा 1 मिनिटात दूर होईल असा हा उपाय सांगत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवार रोजी सकाळीच प्रत्येक आईने मुलांवरून, पतीवरून, घरावरून एक नारळ 7 वेळा ओवाळून टाकायचा आहे. प्रत्येकालाच नारळ परवडत आहे असं नाही, तर काय करायचं, थोडासा भात शिजवून घ्या आणि पती मुलं घरावरून 7 वेळा ओवाळून पक्ष्यांना टाकून द्या. आता भात पण तुम्हाला घाई गडबड असेल, नाही जमलं, हातात तुरटीचा खडा घ्या. आपल्या मुलांना पूर्व पश्चिम उभं करा. 7 वेळा मुलांवरून 1 तुरटीचा खडा ओवाळून पाण्यात टाकून द्या. चूल असेल तुमच्याकडं घराबाहेर, त्या चुलीत जरी जाळायला टाकून दिला, मुलांना लागलेली दृष्ट असेल, नजरबाधा असेल, इडापिडा असेल, कितीही मोठा शत्रू असू दे, तुमच्या मुलांचं वाईट बघत असू दे, 1 मिनिटात कशीही लागलेली नजरदृष्ट, नजरबाधा, भूतबाधा असेल, कितीही वाईट शक्ती असेल, लगेच उतरून जाईल आणि तिथल्या तिथं नष्ट होईल. तुरटीचा खडा अमावस्येला जर आपल्या लेकरांवरून उतरवला तर लगेच तुम्हाला अनुभव येईल. मुलं हसती खेळती प्रगतिशील राहतील. पतीवरून सुद्धा असाच उपाय करायचा आहे. पतीवरून सुद्धा तुम्हाला भात ओवाळून टाकायचा असेल या दिवशी तर ओवाळून टाका. नाही जमलं, 1 तुरटीचा खडा प्रत्येक पत्नीने आपल्या पतीवरून सुद्धा 1 तुरटीचा खडा उतरवून घ्या आणि वाहत्या पाण्यात टाकून द्या, किंवा चूल असेल तर चुलीत टाकून दिला तुम्ही जळायला तरीही चालेल. आता घरावरून 1 नारळ तर आपल्या घरावरून प्रत्येकाने, महिलांनी करा हा उपाय किंवा पुरुष दादांनी केला तरीही चालेल. बाहेरून मुख्य दारावरून घरावरून 1 नारळ 12च्या आत, सकाळी 12 वाजेच्या आतच हा उपाय करा. संध्याकाळी ऐन संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत. तुम्हाला संध्याकाळी करता आला तर संध्याकाळी करा किंवा संपूर्ण दिवस अमावस्या आहे सकाळी 12 वाजेच्या आत केला तरीही चालेल. 1 नारळ मुख्य दारावरून 7 वेळा ओवाळून डस्टबिनमध्ये कचऱ्यात टाकून द्यायचा आहे. कुणाच्या पायाशी येणार नाही. कृपया याची काळजी घ्यायची आहे. या दिवशी घराची फरशी पुसताना सुद्धा
पाण्यात थोडंसं खडं मीठ, हळद, तुरटी, गोमूत्र या वस्तू आणि थोडासा कापूर वडीसुद्धा कांडून टाका. या सर्व वस्तू टाकूनच फरशी पुसायची आहे. यामुळे घरातली इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा, शत्रुदोष लगेच नष्ट होता. घरातील कीटक वगैरे असतील ते सुद्धा नाहीसे होतील. घरात सकारात्मकता येते. या दिवशी आपलं घर, अंगण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सजवून सुशोभित करून ठेवायचं आहे. देवघरातील सुद्धा देवांची छान पूजा करा. पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक घालून छान पूजा करा. देवघरातील नवीन वस्त्र अंथरून त्यावर देवी देवतांची स्थापना करायची आहे. या दिवशी महिलांनो आपल्या देवघरात नवीन मंगल कलश स्थापन करायचा आहे. आधीचा नारळ असेल पाण्यात विसर्जन करून टाका आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन नारळ ठेवून नवीन कलश स्थापना करायची आहे. खूप शुभ ठरतं म्हणून प्रत्येक महिलेने आपल्या देवघरात नवीन मंगल कलशाची स्थापना करायची आहे. सकाळी सुद्धा देवांना गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवा आणि लगेच संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनाची आपल्याला तयारी करायची आहे. संध्याकाळी 5 वाजेच्या आत लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी महिलांनो झालीच पाहिजे. घरातील प्रत्येक व्यक्तीने ही काळजी घ्यायची आहे. सर्वांनी मिळून मिसळून लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे. असं नाही की महिलांनी सर्व करायचं मग घरात चिडचिड होते, असं व्हायला नको. तो दिवस आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. म्हणून सगळ्यांनी मिळून कामं केले तर चांगली गोष्ट होते. म्हणजे घरात चिडचिड एकाचीच होणार नाही. सर्वांनी मिळून मिसळून सगळं कामं सर्वांनी केलं तर मग एकावरच भार येत नाही आणि लक्ष्मीपूजनसुद्धा आपलं शांततेत होतं. आणि अशा शांतता, स्वच्छता आणि शांतता माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. म्हणून घरात स्वच्छता ठेवायची आहे आणि शांतता. या दिवशी चुकूनसुद्धा किरकिर होणार नाही, कटकट होणार नाही, अपशब्द निघणार नाही. एकमेकांना याची काळजी घ्यायची आहे. म्हणून सर्व गोष्टी आपल्याला शांततेत करायच्या आहे. म्हणून सर्वांनी या गोष्टी म्हणजे जे काही लक्ष्मीपूजनाचे आपल्याला गोष्टी करायच्या त्या सर्वांनी मिळून केल्या तर म्हणजे सर्वांना शांतता राहील आणि सर्व गोष्टी कशा आनंदाने होईल आणि आपलं लक्ष्मीपूजन आनंदाने होईल आणि लक्ष्मी माता आपल्या घरात अखंड वास करेल. तर त्याचबरोबर 5 वाजेच्या आतच लक्ष्मीपूजनाची तयारी करून ठेवा म्हणजे वेळेवर घाई होणार नाही. तुम्हाला लक्ष्मीपूजनाआधी घरातील कचरा काढायचा असेल, घरात पाहुणे मंडळी असेल, घरात अस्वच्छता वाटत असेल तर तुम्हाला घर झाडायचे असेल तर 5 वाजेच्या आतच झाडून घ्या आणि तो थोडासा कचरा एका छोट्याशा कागदात घेऊन अगदी चुटकीभर कचरा घ्या महिलांनो आणि एका कागदात तो कचरा घेऊन त्या कचऱ्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचा. तुमचं धनत्रयोदशीला हा उपाय राहून गेला असेल तर तुम्ही लक्ष्मीपूजनाला केला तरीही चालेल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेच्या आत घर झाडून घ्या आणि थोडासा चिमूटभर त्यातील कचरा एका कागदात घ्या. त्या कचऱ्याला हळदी कुंकू वाहून पुन्हा त्याची पुडी वाळून घराबाहेर कचऱ्या डब्यात टाकून द्या. हे करताना घरातून अलक्ष्मी निघून जाऊ दे आणि माझ्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. लक्ष्मीपूजन आता कसे करावं अगदी सर्वांनाच करता येईल अशी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. आता ज्या ठिकाणी तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचे आहे ती जागा पूर्व पश्चिम बघून घ्यायची आणि ती जागा गोमूत्र किंवा गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घ्यायची. तिथे रांगोळी काढायची आहे. पाटाखाली माता लक्ष्मीची पावलं स्वस्तिक चिन्ह रांगोळीने काढून घ्या. त्या रांगोळीला हळदी कुंकू वाहून घ्या. मग त्या जागेवर अलगद पाट ठेवा. त्या पाटाभोवती सुद्धा थोडीशी रांगोळी काढून घ्या. पाटावर लालच वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. लाल रंग माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपल्या डाव्या बाजूला विड्याच्या पानावर किंवा गणपतीची मूर्ती असेल तुमच्याकडं त्या गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना करायची आहे. स्थापना करण्यापूर्वी गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्या. पुसून मग स्थापना करायची आहे. लहानशी तांदळाची राशीवर बाप्पाला स्थापन करा. पाटावर माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू म्हणजे श्री लक्ष्मी नारायणाचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे.
तुमच्याकडं माता लक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र असेल तर अभिषेक करून घ्या आणि मग पाटावर स्थापना करायची आहे. माता लक्ष्मीच्या शेजारी आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो ठेवायचा आहे. पाटावर डाव्या बाजूला माता लक्ष्मीचा मंगल कलशाची स्थापना करायची आहे. एक तांब्या स्वच्छ धुवून घ्या, स्वच्छ पाण्याने भरून घ्या. तांब्यात एक नाणं, एक सुपारी, थोड्याशा दुर्वा घालून त्यावर 5 विड्याची म्हणजेच नागवेलीची पानं ठेवा किंवा आंब्याची 5 पानं ठेवली तरीही चालेल. त्यावर एक चांगला पाणीदार नारळ शेंडी वर करून कलशावर ठेवायचा. कलशावर बाहेरून स्वस्तिक किंवा अष्टदिशांनी हळदी कुंकूची बोटं लावायची आहे. कलश हळदी कुंकू लावून दागिने किंवा वेणी फुलांनी सजवून घ्यायचा आहे. कुठल्याही लक्ष्मी मातेच्या पूजनात मंगल कलशामध्ये थोड्याशा दुर्वा अवश्य टाका. महिलांनो, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण जो पाटावर लक्ष्मी पूजन करणार आहोत तिथं जो मंगल कलश भरणार आहोत त्यात थोड्याशा 11 किंवा 21 दुर्वा मंगल कलशामध्ये नक्की टाका. आपण श्री गणेश आणि देवी लक्ष्मीचे पूजन करत आहोत म्हणून आपल्या लक्ष्मी पूजेमधला जो मंगल कलश आहे त्यात आपण श्रीफळ ठेवणार आहोत म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी विराजमान करणार आहोत. त्यात श्री गणेश म्हणजे आपल्याला थोड्या दुर्वासुद्धा टाकायच्या आहे. कलशाखाली, फोटोखाली, दिव्याखाली, पूजेतील प्रत्येक ठिकाणी तांदळाची थोडी थोडी रास अवश्य करा. तसाच दिवा किंवा फोटो किंवा मूर्ती तसं ठेवू नका. दिव्याखाली, फोटोखाली, मूर्तीखाली थोडी थोडी अख्खे तांदळांची रास नक्की करा. पूजेत चुकून सुद्धा महिलांनो तुटलेला तांदूळ वगैरे वापरू नका. तुकडा वगैरे तांदूळ अजिबात वापरू नका, तरच आपली पूजा फलदायी ठरते. मंगल कलशाची स्थापना आपण पूजेला बसल्यावर आपल्या डाव्या हातालाच करायची आहे आणि देवांच्या उजव्या हाताला. कळालं असेल, देवघरात सुद्धा नेहमी अशाच पद्धतीने मंगल कलश ठेवायचा. आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या बाजूला. गणपती शेजारी जोड पानावर कुबेराची प्रतिमा, सुपारी मांडायची आहे. आपण कोजागिरी पौर्णिमेला जी सुपारी वापरलेली होती कुबेर महाराजांची, ती सुपारी आपल्याला गणपती बाप्पा शेजारी आपल्याला कुबेर महाराजांची सुपारी मांडायची आहे. त्याचबरोबर पूजेला सुरुवात करण्याआधी दिवा लावून घ्यायचा आहे. हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणून दिवाळीचं लक्ष्मी पूजन करताना दोन्ही बाजूला, पाटाच्या दोन्ही बाजूला 2 समया नक्की लावून घ्या. एक तेलाचा, एक तुपाचा दिवा, असं सर्व नीट पूजा अशा पद्धतीने मांडून घ्यायची. तुमच्या घरातील पैसे, दागिने देवी लक्ष्मी समोर पाटावर नीट ठेवा. नैवेद्य ठेवा. लाह्या, बत्तासे, मिठाई, एका वाटीत थोडेसे धणे सुद्धा ठेवायचे. जरी तुम्ही धनत्रयोदशीला धणे माता लक्ष्मी समोर नैवेद्यात ठेवले, पूजेला ठेवले, तरी पण आपण लक्ष्मी पूजनात सुद्धा मूठभर धणे माता लक्ष्मी समोर अवश्य एका वाटीत ठेवायचं आहे. थोडीशी खडी साखर ठेवा. खोबऱ्याची वाटी गूळ भरून नक्की देवी समोर ठेवा. फराळाचे ताट भरून ठेवा. नैवेद्यात या गोष्टी नक्की ठेवा. मखाण्याची खीर किंवा तांदळाची खीर केली असेल थोडी केशर टाकून, ती खीरसुद्धा आपल्याला नैवेद्यात ठेवायची आहे. एक कोरी वही पहिल्या पानावर शुभ लाभ आणि स्वस्तिक काढून ती हळदी कुंकवाने ही वही पूजेत नक्की ठेवायची आहे. पाटावर किंवा पाटाजवळ ठेवली तरीही चालेल. पाटाजवळ अजून एक पाट मांडून त्यावर सुद्धा लाल वस्त्र अंथरून घ्या आणि त्या पाटावर घराची लक्ष्मी म्हणजे झाडू, लक्ष्मी पूजनातील सर्वात महत्त्वाचा झाडू, लक्ष्मी मातेची स्थापना केल्यानंतर शेजारी पाट मांडून घ्या किंवा तुमच्या इथं थोडीशी जागा असेल पाटा शेजारी, तिथं लाल वस्त्र अंथरून झाडू, केरसुनी ठेवायची आहे. केरसुनी खालील सुद्धा थोडेसे तांदूळ ठेवा. केरसुनी महिलांनो अशीच ठेवून देऊ नका. त्या केरसुनी खाली सुद्धा तुम्हाला थोडेसे तांदळाची रास करायची आहे आणि त्या राशीवर तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. त्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आणि त्यावर झाडू ठेवायचा. अशी साधी सोपी लक्ष्मी पूजनाची पूजा मांडून घ्या. पूजेला बसण्या अगोदर घरात अंगणात तुळशीजवळ दिवे लावून घ्या. पहिल्यांदा पूजेआधी तुळशी मातेची हळदी कुंकू अक्षता
धूप दीप ओवाळून पूजा करा. तुळशी मातेचा मंत्र म्हणा. मुख्य दारात जाऊन उंबरठ्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा. उंबरठ्याला हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्याची आणि अखंड वास करण्याची प्रार्थना करा आणि मग लक्ष्मी पूजनाला सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन पूजा करायची आहे. आधी संपूर्ण घरात दारात दिवे प्रज्वलित करा आणि मग आपल्याला पूजनात बसायचं आहे. सुरुवात कशी करायची? प्रथम एक नारळ देवी लक्ष्मी समोर ठेवा. 5 प्रकारची फळं सुद्धा ठेवायचं आहे. पूजेत उजव्या बाजूस शंख आणि डाव्या बाजूस घंटा ठेवायची. अशी साधी सोपी लक्ष्मी पूजनाची पूजा मांडून घ्यायची. देवघर प्रवेशद्वार तसेच तुळशीजवळ पंत्या प्रज्वलित कराव्या. पूजेला सुरुवात करताना तुपाचा दिवा धूप लावून करा. पूजा करताना घरातील वातावरण शांत ठेवा. टीव्ही टेप मोबाईल बंद ठेवा. माता लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता या गोष्टी खूप प्रिय आहे, म्हणून घरात शांतता ठेवायची. पूजेला सुरुवातीला महिलांनी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू तर पुरुष मंडळींनी अष्टगंध कपाळी लावायचे आणि आचमन करायचं आहे. भगवान विष्णूंच्या प्रथम 3 नावांनी पाणी प्राशन करायचे म्हणजे पिऊन घ्यायचे आणि 2 नावांनी पाणी सरळ ताम्हण्यात सोडायचे आहे. तर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं बोलून पाणी पिऊन घ्यायचं म्हणजे प्राशन करायचं आणि ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः असं बोलून पाणी ताम्हण्यात सोडायचं. नंतर ते पाणी तुळशीत टाका आणि संकल्प करा, मी या नावाचा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी. माझ्या घरातील व कुटुंबातील दुःख दारिद्र्य गरिबी शारीरिक मानसिक आजार दूर होण्यासाठी व ऐश्वर्य आरोग्य शारीरिक मानसिक अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल सुरक्षित स्थिर राहण्यासाठी घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती दिवाळी निमित्त श्री लक्ष्मी पूजन करत आहोत असा संकल्प तुम्हाला करून घ्यायचा आहे. संकल्पाशिवाय कुठलीच पूजा कुठलीच सेवा पूर्ण होत नाही. म्हणून आचमन केल्यानंतर भगवान विष्णूंचं नामस्मरण केल्यानंतर संकल्प नक्की करा आणि मग पूजा करायची. प्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्या आणि गणपती बाप्पाची छान पूजा करा. देवी मातेला आपण प्रार्थना करायची आहे. देवी मातेला कुलदेवीच्या टाकावर हळदी कुंकू फुलं वाहून घ्यायची. माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू कुबेर देवता सोनं पैसे हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपण जी लक्ष्मी झाडू ठेवलेली आहे सर्व गोष्टींना आपल्याला हळदी कुंकू फुलं वाहून घ्यायचे आहे. तुम्ही जे दागिने पैसे वगैरे ठेवलेले आहे, तुमचे काही कार्ड असतील, बँकेचे काही कागदपत्र असेल, त्या सर्वांना हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. आपण जी कोरी वही ठेवलेली आहे सर्व वस्तूंची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला लाल फूल, भगवान विष्णूंना पिवळं फूल, सर्व देवी देवतांना त्यांच्या आवडीनिवडीचे फुलं वाहून घ्यायचे. महालक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूंना थोडीशी तुळस अवश्य व्हायची. तुळशीशिवाय लक्ष्मीपूजन पूर्ण होत नाही, म्हणून नक्की या दिवशी तुळस थोडी का होईना व्हायची आहे. त्याचबरोबर धूप दीप ओवाळायचा आहे आणि पुरणपोळीचा मधाचा देवी आईला या दिवशी मधाचा नैवेद्य नक्की दाखवा. पुरणपोळी मिठाई फळे फराळ लाह्या बत्त्यासे धणे खडी साखर सर्व नैवेद्य दाखवायचा. माता लक्ष्मीला प्रार्थना करा. सर्वांनी मिळून आरती करायची. गणपती बाप्पा माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ तुम्हाला जेवढ्या आरत्या येतात सर्व कुटुंबांनी मिळून सदस्यांनी मिळून आपल्याला आरती करायची. त्यानंतर आपल्याला सेवासुद्धा करायची आहे. लक्ष्मीपूजन तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण लक्ष्मीपूजनात शेवटी आरती करतो. म्हणून कुणी काहीही सांगू द्या, आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या शेवटी
आरती करायचीच आहे. गणपती बाप्पाची करा, माता लक्ष्मीची करा, तुम्हाला जेवढ्या आरत्या करायच्या ना आनंदाने नक्की करायचं आहे. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खूप महत्त्वाच्या सेवा आहे, सर्वांनी करा. 1 माळ श्री गणेश मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ श्री विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ श्री हरी विष्णूंचा मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 1 वेळा राम रक्षा स्तोत्र. ही सेवा लक्ष्मी पूजनात आपल्याला नक्की करायची आहे. तुमची मुलं लहान असतील, नसल ऐकत, जेवढी सेवा जमेल ना महिलांनो तेवढी नक्कीच करा. कुठलीही सेवा मनापासून करा. पूजेनंतर पूजेत ठेवलेला नारळ असेल, पाटावर एक नारळ ठेवणार आहोत पूजेत आपण देवी लक्ष्मी समोर, तो नारळ उचलून घ्यायचा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आणि तो देवी आईसमोर नक्की फोडायचा. त्यातील सर्वांना प्रसाद वाटायचा आहे, घरातील लोकांना. आता यावर्षी लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्तावरच करायचे आहे, कारण काही लोक म्हणतात 31 ऑक्टोबर तर काही लोक म्हणतात 1 नोव्हेंबर या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजन असं म्हणतात. तर यावर्षीचं लक्ष्मीपूजन हे 1 नोव्हेंबर 2024ला शुक्रवारीच करायचे आहे. तर 31 ऑक्टोबरला चतुर्दशी तिथी संपून दुपारी 3:53 अमावस्या सुरू होणार आहे आणि 1 नोव्हेंबरला शुक्रवारी संध्याकाळी 6:16 अमावस्या संपणार आहे. बऱ्याच लोकांना हाच प्रश्न आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुक्रवारी 1 नोव्हेंबरला 2024 1 नोव्हेंबरला शुक्रवारी संध्याकाळी 6:15 वाजता अमावस्या संपते, मग आपण लक्ष्मीपूजन कसे करायचे? तर 31 ऑक्टोबरला प्रदोष काळात ही अमावस्या सुरू होईल आणि 1 नोव्हेंबरलाच प्रदोष काळातच अमावस्या समाप्ती आहे. पण जी तिथी ज्या दिवसाचा सूर्योदय बघत असते ती तिथी संपूर्ण दिवस रात्र मानली जाते असे शास्त्रात म्हटलेले आहे. मग लक्ष्मीपूजनाची अमावस्या तिथी ही जरी 31 ऑक्टोबरला सुरू झाली तरी 1 नोव्हेंबरचा सूर्योदय बघणार आहे. म्हणून 1 नोव्हेंबरला शुक्रवारीच लक्ष्मीपूजन करायचं. दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची कमी अधिक व्याप्ती असताना ज्या तिथीने ज्या दिवसाचा सूर्योदय बघितला आहे त्याच दिवशी लक्ष्मीपूजन करायचे. म्हणजे सर्वांना कळालं असेल 1 नोव्हेंबरला शुक्रवारी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे. का लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबरला करायचं तुम्हाला कळालं असेल. आता शुभ मुहूर्त जाणून घ्या. 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:08 ते 8:24 लक्ष्मीपूजन करायचं आहे. 2 तास 24 मिनिटांमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. संध्याकाळी मनोभावे केलेले पूजन खूप फलदायी ठरते, पण काही लोकांचं मत वेगवेगळं असतं. जर तुम्हाला लक्ष्मीपूजनाची पूजा अमावस्या समाप्तीच्या आत करायची आहे तर शुभ मुहूर्त 1 नोव्हेंबर शुक्रवारी संध्याकाळी 5:36 ते संध्याकाळी 6:16 आहे. म्हणजे संध्याकाळी 50 मिनिटात तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचे आहे. नाहीतर या वर्षीचा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 8:24 आहे. अमावस्या तिथी 1 नोव्हेंबर शुक्रवारी दिवसाचा सूर्योदय तिथी बघितलेली असल्याने संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 8:24 लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त आहे. लक्ष्मीपूजनात देवी लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल, 21 लवंग, 21 रुपयांची नाणी देवीला नक्की अर्पण करा. दुसऱ्या दिवशी 21 रुपयांची नाणी आणि 21 लवंग एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत नक्की ठेवा. महिलांनो, सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पैशांच्या सर्व समस्या दूर होतील, 100% नक्कीच दूर होईल. तुमच्या घरातली गरिबी दरिद्री नक्कीच दूर होईल आणि माता लक्ष्मीचा अखंड वास होईल तुमच्या घरात. म्हणून 21 लवंग आणि 21 रुपयांची नाणी, सुट्टे नाणी आपल्या देवी लक्ष्मीच्या चरणी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तिजोरीत ठेवा. लक्ष्मीपूजनाची अमावस्या वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आहे. एक काळा किंवा पांढरा कपडा घ्या, छोटासा स्वच्छ धुतलेला, त्यात एक तुरटीचा खडा आणि 5 लवंग ठेवून
ते बांधून घ्या गाठोडी आणि मुख्य दारात आतून दरवाजावरती बांधून द्या. वर्षभर तुमच्या घराला, मुलांना, पती पत्नी कधीच कुणाची वाईट दृष्ट नजर बाधा लागणार नाही. तुमच्या घरात कुणी तुमचं वाईट कधी चिंतणार नाही. ज्याची त्याची वाईट शक्ती नजर बाधा त्यांची त्यालाच लागेल. कधीच तुमचं कुणी वाईट करणार नाही. कायम घराचे, मुलाबाळांचे रक्षण होईल. म्हणून तुरटी अमावस्येला आपल्याला संध्याकाळी एक छोटासा तुरटीचा खडा आणि 5 लवंग काळ्या किंवा पांढऱ्या कपड्यात मुख्य दारात आतून बांधून द्यायचं आहे. कुणाला सांगू नका. आपण जे उपाय करतो ना, गुपचूप करा. कुणाला सांगत बसू नका की हा उपाय केला, मी तो उपाय केला. मनापासून करायचं आहे. तर तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त केव्हा आहे, लक्ष्मीपूजन साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं आहे, जे काही उपाय सांगितले महिलांनो नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.